हॅलो फ्रेंड्स, रेखिका फूड कॉर्नरमध्ये स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आजचा पदार्थ आहे बाकरवडी, भाकरवडी। तर काय म्हणतात या पदार्थाला? महाराष्ट्रात बाकरवडी व गुजरातमध्ये भाकरवडी। तर महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आहे हा, आणि हा सर्वांचा आवडता सुपर चटपटीत स्नॅक आहे। महाराष्ट्रातील चितळे व गुजरातमधील जगदीश फरसान यांनी देशातच नव्हे तर जगामध्ये बाकरवडीला लोकप्रिय बनवले आहे। तर चला करूया सुरुवात या रेसिपीला। यामध्ये 4 स्टेज आहे: पीठ मळून घेणे, स्टफिंग बनवणे आणि दोन्ही एकत्र करून रोल बनवणे, आणि शेवटी भाकरवडी म्हणजे बाकरवडी तळणे। त्यासाठी आता एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाट्या मैदा घेत आहे, त्यात चवीपुरते मीठ व 2 चमचे ओवा घालत आहे। चमच्याने सर्व चांगले मिसळून घेऊया, आणि यामध्ये 2 चमचे तेल गरम करून, म्हणजे तेलाला थोडी वाफ येईपर्यंत तेल गरम करायचे आहे, आणि आता पिठामध्ये ओतून सर्व चांगले मिक्स करूया। तर थोडे थोडे थंड झाले की हाताने पीठ मळून घ्यायचे आहे। थोडेसे पीठ हातात घेऊन ते थोडे दाबून असा गोळा तयार होतो, म्हणजे पीठ तेलाशी एकजीव झालेले आहे। आता आपण थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊया, आणि हा गोळा आपल्याला घट्टच मळायचा आहे। हे पहा, पीठ मळून झालेले आहे, आणि आता आपण याला 15 मिनिटे भिजत ठेवून देणार आहोत। यानंतर आता आपल्याला सारण किंवा आपण स्टफिंग म्हणू शकतो ते बनवायला घेऊया। तर गॅस पेटवून पॅन ठेवला आहे। तर 2-3 मोठे चमचे धणे, 1 मोठा चमचा जिरे व 1.5 मोठा चमचा बडीशेप, हे तिन्ही साहित्य मध्यम आचेवर भाजून घेऊया, आणि थोडासा रंग बदलला की बाहेर काढून घ्यायचे आहे। यानंतर 2 मोठे चमचे पांढरे तीळ आणि तडतडेपर्यंत भाजायचे आहेत, तपकिरी करायचे नाही, आणि लगेच काढून घ्यायचे। तर गॅस आणि बारीकच ठेवायचा आहे। 1 चमचा खसखस हलकीशी भाजून घ्यायची आहे। यानंतर पाव वाटी सुके खोबरे किसून घेतले आहे, हे सुद्धा मी हलकेसे तपकिरी रंगावर भाजून घेणार आहे। हे सर्व भाजून झाल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे, आणि भाजलेले सर्व साहित्य मिक्सरला वाटायचे आहे, आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात हे सगळं साहित्य आता आपण काढून घेऊया। या साहित्यासोबत 1 छोटा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे आले लसूण पेस्ट, चवीसाठी मीठ व 2 चमचे साखर घालायचे आहे। साखर घातली तर भाकरवडीला खूप छान चव लागते। आणि याबरोबर मी 1 शेव घेतलेली आहे, ती आपण 1 किंवा 2 चमचे घालणार आहोत। आता हे सर्व साहित्य मिक्सरला थोडेसे जाडसरच वाटायचे आहे, बारीक पेस्ट करायची नाही, आणि तयार केलेले सारण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। मी ते चिंच व गुळाचे आंबट गोड पाणी करून ठेवलेले आहे। चिंच व गूळ थोड्याशा पाण्यामध्ये गरम करून उकळी आली की थोडेसे काळे मीठ व जराशी लाल तिखट घालून 5 मिनिटे उकळवून पाणी गाळून घ्यायचे आहे। या पाण्यामुळे बाकरवडीला मस्त आंबट गोड चव येईल। तर तिसऱ्या टप्प्यामध्ये रोल बनवून कापून घ्यायचे आहेत। तर मळलेले पीठ घेतलेले आहे, थोडेसे मी मळून घेत आहे पुन्हा, आणि याचे 4 समान भाग करायचे आहेत। आता हा एक गोळा घेऊन मी लाटी लाटत आहे। लाटी पातळ किंवा घट्ट अशी लाटायची नाही, तर याची जाडी मध्यम ठेवायची आहे। लाटी लाटून झाल्यानंतर आपण याला कोणताही आकार देऊ शकतो, म्हणजे गोल, चौकोनी, आयत, आणि यावर आता आपल्याला आंबट गोड पाणी लावून सर्वत्र पसरवून घ्यायचे आहे। एका चमच्याने तयार स्टफिंग मिश्रणाचा पातळ थर लाटीवर पसरवून मी घेत आहे, आणि कडांना अर्धा ते 1 इंच जागा सोडायची आहे। यावर थोडीशी शेव पसरवून मी घेत आहे, आणि शेव हाताने बारीक करून घ्यायची आहे।
आता आवडत असल्यास थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। जास्त दिवस भाकरवडी ठेवायची असेल तर कोथिंबीर तव्यावर थोडी शेकून घेतली तर भाकरवडी खूप दिवस राहील। आता मिश्रण चमच्याने हलकेसे दाबून घ्यायचे आहे आणि पीठ घट्ट गुंडाळून घेऊया। गुंडाळताना आत हवा जरासुद्धा राहिली नाही पाहिजे, नाहीतर रोल पोकळ होईल। अशा प्रकारे रोल पूर्णपणे गुंडाळून घ्यायचा आहे। तर रोल हाताने व्यवस्थित एकसारखा करायचा आहे। आता रोल कट करून घेऊया। सुरुवातीचा थोडासा भाग कट करून काढून टाकायचा आहे आणि शेवटचाही काढायचा आहे। ही आपली भाकरवडीच्या वड्या मी छानपैकी कापून घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक वडी बोटाने प्रेस करायची आहे आणि हाताने हलकीशी प्रेस करून घ्यायची आहे। तर कढईत तेल गरम करत ठेवलेले आहे। आज मध्यमच ठेवायचे आहे। तेल गरम आहे की नाही तपासण्यासाठी एक तुकडा तेलात घालून जर तो हळूहळू तेलात वर आला तर तळायला घेऊया। आता भाकरवडी टाकूया। कढईत जास्त वड्या टाकून गर्दी करायची नाही आणि मध्यम आचेवर तळायच्या आहेत, कारण भाकरवडी मध्यभागी थोडी मऊ व न शिजलेली असू शकते। तळायला थोडासा वेळ लागतो आणि कवच कुरकुरीत व सोनेरी होईपर्यंत तळायचे आहे। ही पहा आपली वडी कशी कडक आणि मस्तवी ब्राउनिश तळली गेलेली आहे। तर आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की वड्या कशा मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत। तर नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर चहाच्या वेळी चहाबरोबर नाश्ता म्हणून आपण सर्व करू शकतो। आणि भाकरवडी हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची आहे, म्हणजे कुरकुरीत राहील। तर फ्रेंड्स, तुम्ही व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। भेटूया लवकरच नवीन रेसिपीमध्ये।